चला वाशी संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आपण मॅचला सुरुवात करतोय. शेवटचा सामना डीप पूल मधील आपल्या समोर येतोय. जय यांना इन्व्हाइट केले गेले नगरपालिका एंड कडून. राईट हँडेड बॅटर साठी जर पाहायला गेला तर आता हा एंड महत्वाचा ठरू शकतो. इथून या एंड वरून राईट हँडेड बॅटर जास्तीच्या धावा बनवताना दिसू शकतोय. त्यासाठी तसा प्रयत्न देखील करावा लागेल. आजच्या दिवसात पहिल्याच मॅच मध्ये 30 धावा इझिली चेस करत असताना वीर हनुमान तांबडशेत हा संघ आपण पाहिला. परंतु त्यांच्या समोर आता वेगळं आव्हान असणारा येणारा या मॅच मधून संघ कोणता असेल हे देखील तांबडशेत संघ नक्कीच मॅचच्या मैदानाच्या बाहेरून पाहत असेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये दुसरं बॅटल आजच्या दिवसातील आपण पाहतोय, जिथं मैदानामध्ये पहिली जोडी आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक सिद्धू, नॉन स्ट्राईक इन वरती आपण सुमित पाटील याला पाहणार आहोत. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय जय. जय बॉलिंग मार्क वरती सज्ज. पहिला बॉल घेऊन न्यू बॉल. पॉवर प्लेचं षटक 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक लॉंग ऑन पाहतोय. डीप मिड विकेट पाहतोय. त्यानंतर मिड ऑफ, मिड ऑन, कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग असं हे पहिल्या षटकात पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण आपण टीम वसई वाशी संघाकडून. पहिला बॉल जय. रेटम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेग लान्स करत असताना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातो. पहिल्या धावेची नोंद स्कोरबोर्डवरती सिद्धिविनायक वाशी संघाच्या धावफलकावरती पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर सिद्धू आणि सुमित यांच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे. आणि इथून जर पाहायला गेला तर 10:46 पहिला बॉल डिलिव्हर होतोय. 11:01 आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. टीम वसई वाशी. दुसराच बॉल आणि दुसऱ्याच बॉल वरती तडाखा पाहायला मिळतोय. तो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर सुमित पाटील याचा, परंतु तेवढंच दर्शनीय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. परंतु आमचे रसिक प्रेक्षक मायबाप तिथं हजर आहेत आणि ते कळवतात की हा षटकार मॅक्सिमम आहे. षटकार येतोय. 6 धावा. पहिलाच बॉल फेस करत असताना सुमित तडाखा दाखवत असताना पाहिला. सुमित यांच्या बॅट मधून काव कॉर्नरच्या वरून जाणारा हा फटका आपण पाहिला. 6 धावांसाठी षटकार. हाय शॉट पाहायला मिळाला होता. हाय बॅकलिफ्ट. दुसरा बॉल खेळत असताना मिड विकेटला बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल फील्ड करतात तोपर्यंत एकच धाव पाहतोय. धावसंख्येत एक बदल. स्ट्राईक रोटेट झाली. षटकार मारला तदनंतर आलेली सिंगल प्रत्येक बॉलवरती. षटकार चौकार येऊ शकणार नाही, यासाठी स्ट्राईक रोटेशन देखील क्रिकेटमध्ये असणं गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं. पॅडल स्वीप करायचं होता. आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल ऑन साइडला. पॅडल स्वीप करत असताना जर पाहायला गेला तर लेग पायच्या मदतीने आलेली एक धाव सिद्धू यांच्यासाठी पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये माहित आहे सिद्धू याला देखील.
धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय धावपलकावरती आतापर्यंत जर पाहायला गेला तर 9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. आता उर्वरित 2 बॉल पहिल्या षटकातील शिल्लक असताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती जय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी स्लोवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि तदनंतर जर पाहायला गेला तर बॅटच्या टोवरती आणि यावेळी क्लीन बोल्ड. सुमित महत्वाची इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. जी गरज होती विकेटची ती गरज खऱ्या अर्थानं वरसई वाशी संघानं आपल्या संघासाठी जमा केली आणि मोठा रडसर मैदानाच्या बाहेर पाठवला. आणि सुमित पाटील ज्यांनी एक षटकार आज या पहिल्याच इनिंग मध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, ते सुमित मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावपलकावरती धावा लागल्या. त्या अर्थातच एका विकेटच्या मोबदल्यात 9 धावा. मयुरेश दुसऱ्या षटकात गोलंदाजी करत असताना पाहतोय. नवीन फलंदाज आदित्य. पहिल्या 3 बॉल मध्ये आदित्य जर षटकार मारतात तर संतोष पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज आदित्य पाटील यांच्यासाठी असेल. पहिलाच बॉल फेस करत असताना आदित्य पाटील ऑफ ब्रेकचा हा बॉल पाहायला मिळाला. आतापर्यंत 3 बॉल फेकले. चांगली गोलंदाजी मयुरेश यांची आपल्याला पाहायला मिळते. ती वरसई वाशी संघासाठी फक्त एकच धाव खर्च केली. चांगलं विकेट आज श्री धारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळते. सिद्धिविनायक वडखल आणि वरसई वाशी. आजचा हा दुसरा दिवस डी पूलची शेवटची मॅच आपण पाहतोय. कालच्या दिवसात देखील खूप चांगला खेळ आपण पाहायला मिळाला आणि आज देखील तशाच प्रकारचा खेळ काहीसा अपेक्षित आपण करतोय. फुलटॉस होता आणि फुलटॉस वरती जर पाहायला गेला तर फुलटोल वसूल करू शकले नाही. परिणामी मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून घेतलेला हा कॅच आपण पाहायला मिळाला आणि अखेर जर पाहायला गेला तर आदित्य पाटील यांची खेळी मात्र संपुष्टात येते. नवीन बॅटर आदित्य बाद झाल्यानंतर अमित मैदानाच्या आतमध्ये. अमित आलेत नी बॅटर. विकेट नंबर 4. सुमित बाद झाले. तदनंतर जर पाहायला गेलं तर आदित्य देखील मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय आणि आता अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु वरसई वाशी कमालीचा कमबॅक पाहतोय. कमालीची गोलंदाजी आज जर पाहायला गेला तर प्रथमतः गोलंदाजी करत असताना जय पाहिला आणि आता गोलंदाजी करत असताना आपण मयुरेश यांना पाहतोय. पुढचा बॉल
हिताक्षणी स्लॉग हिट करायचा होता, परंतु स्लोवर बॉल वरती जर पाहायला गेला तर बॉल रीड करत असताना कुठेतरी सिद्धिविनायक वडकर संघाच्या फलंदाजांना अडचणी निर्माण होत आहेत. प्रत्येक बॉल जर पाहायला गेला तर मिड विकेटला टार्गेट केलं जात आहे, परंतु जर विचार करायला गेला तर आपण स्क्वेअर लेगचं क्षेत्र वॅकंट आहे, कव्हरचं क्षेत्र वॅकंट आहे, त्या क्षेत्रात देखील धावा जमा करू शकता, परंतु तशा पद्धतीने फलंदाजी देखील सॉफ्ट हँडनं करणं गरजेचं असणार आहे. सिंगलला डबल मध्ये जरी कन्वर्ट केलं तरी 2-2 धावा देखील आपण कंप्लीट करू शकताय. पुन्हा एकदा मोठा हिट मारायचा होता, बॉल बराचसा वेळ हवेत मध्ये आहे, परंतु यावेळी देखील कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आहे आणि एका क्षणी पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या नादात अमित देखील मैदानाच्या बाहेर. काही गोलंदाजी पाहायला मिळाली. आज जर पाहायला गेला तर ज्या विकेटवरती धावा येताना पाहायला मिळाल्या त्याच विकेटवरती जर पाहायला गेलात ना तर इकॉनॉमिकल स्पेलला टाकत असताना दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 1 आणि आपल्याला संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या 2 विकेट मात्र मयुरेश यांनी मैदानाच्या बाहेर पाठवताना दिसले. वेल बॉलिंग मयुरेश फॉर वरसाई वाशी. नवीन बॅटर अतुल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. युनिट नंबर 5 सिद्धू आहेत ॲज अ सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले होते, परंतु सिद्धू यांच्या बॅटमधून पाहिजे तेवढ्या धावा आतापर्यंत बरसताना दिसल्या नाही आहेत. परंतु उर्वरित 2 षटकामध्ये आता येणारे पुढचे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 2 षटक झाले त्याने धावफलकावरती फक्त 10 धावा पाहतोय. 10 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट. सिद्धिविनायक वडखल. तिसऱ्या षटकात आदेश यांना इन्व्हाइट केलं गेलंय. सर्व युवा गोलंदाज वरसई वाशी संघाचे आपण पाहतोय. पहिल्यांदा जय यांना पाहिलं होतं, 9 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या षटकात 1च धाव मयुरेश यांनी खर्च केली आणि आता पाहतोय आदेश. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, परंतु चांगली गोलंदाजी, चांगलं जज केलं गेलंय. थोडं शफल झाले. अर्थातच शफल झाल्यानंतर मात्र जर पाहायला गेला तर याचा ऍडव्हान्टेज जर पाहायला गेला तर गोलंदाज आदेश यांना मिळतोय आणि अर्थातच आलेला हा डॉट बॉल वरसई वाशी संघासाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 4 षटकांची लढत आहे. यावेळी पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर टायमिंग प्रॉपर आहे. गॅप शॉट सिलेक्शन, नो चान्स फॉर डीप मिड विकेट. बॉल जातोय सीमारेषा पार, येतोय वेलकम फॉर सिद्धिविनायक वडखल. 4 धावा येतात. 4 धावाने स्कोर कार्ड वधारताना दिसतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 10 वाजून 56 मिनिटे झालेत आणि या पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट वरसई वाशी संघाला करणं गरजेचं असणार आहे. 10 वाजून 46 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि 11 वाजून 1 मिनिटांनी आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत वरसई वाशी. पुन्हा एकदा यावेळी कव्हरच्या क्षेत्रात बॉल ड्राईव्ह केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलतात तोपर्यंत 1च धाव कंप्लीट केली गेली आणि आता अतुल पहिल्यांदाच या मॅच मध्ये ऑन स्ट्राईक असणार आहेत. अतुल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. धावांचा जर विचार करायला गेला तर ज्या पद्धतीने धावसंख्या जाणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं, वाटलं होतं की ही हाय स्कोरिंग मॅच कदाचित पाहायला मिळेल, परंतु तसं आतापर्यंत वाशी संघाच्या गोलंदाजांनी करून दाखवलं नाही. मग गोलंदाजी करत असताना जय असतील, मयुरेश असतील आणि आता आदेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वरसई वाशी संघासाठी. पुढचा बॉल आदेश. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली आणि त्यानंतर मात्र गलीमध्ये बॉल फील्ड केला जातो. 1च धाव कंप्लीट होईल. 1 धावेनं स्कोर कार्ड वधारताना दिसेल. धावसंख्येत 1 बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम सिद्धिविनायक वडखल. टॉस जिंकला होता प्रथमतः. आज जर पाहायला गेलात ना तर वरसई वाशी संघानं आणि धाडसी निर्णय फिल्डिंग करण्याचा घेताना ते दिसले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 90% जर टीम जर पाहायला गेला तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतात, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धावा चेस करणं इझी असतं. स्विच हिट करायचा होता स्वतःसाठी जागा बनवून, परंतु अचूक लाईन लेंथ वरती आज जर पाहायला गेलात ना तर वसई वाशी संघाचे गोलंदाज गोलंदाजी करतात. आतापर्यंत जर पाहायला गेलात तर एक देखील एक्स्ट्राच बॉल डिलिव्हर केला नाही वसई वाशी संघाच्या सर्व गोलंदाजांनी. युवा टॅलेंट आजच्या पद्धतीने गोलंदाजांचा वापर केला जातोय वसई वाशी संघाच्या माध्यमातून, कौतुकास्पद असणार आहे. लास्ट बॉल. यावेळी टायमिंग आहे प्रॉपर. बॉल करते बाउंड्री लाईनचा सफर, येतोय षटकार. आतापर्यंत चांगले 5 बॉल डिलिव्हर केले होते आणि तदनंतर मग कुठेतरी विकेटवरती बॉल टाकायला गेले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर
टायमिंगचा वापर करत असताना सिद्धू यांनी मैदानाच्या बाहेर बार पाठवला. त्याला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. मैदानाच्या मध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. 10 वाजून 46 मिनिटं झाले होते आणि आता जर पाहायला गेला तर 2 मिनिटं हातात ठेवत ही 3 षटकं कंप्लीट केलेत. ते टीम वाशी संघानं धावसंख्या पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा 22 धावा धावफलकावरती लागल्यात. बावीस धावा आतापर्यंत धावफलकावरती. टीम सिद्धिविनायक वडकर शेवटच्या षटकात येणाऱ्या धावा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर टीम सिद्धिविनायक वडकर या संघासाठी प्लस पॉइंट असणार आहेत. परंतु जर पाहायला गेला तर दुसऱ्या बाजूने वर्षवाही वाशी ज्या पद्धतीने आज या मैदानावरती गोलंदाजी करत असताना बॉलिंग डिपार्टमेंटनं केलेलं हे काम. त्यानंतर काहीशे बॉल जर पाहायला गेला तर कॉर्नर रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने फील्ड केले गेले. त्या एरियामध्ये घेतलेले झेल हे या इनिंगचं आतापर्यंत जर पाहायला गेला तर हायलाइट राहिलंय. परंतु शेवटचं षटक कोणत्या संघाच्या बाजूने जाईल, कोणत्या संघाला शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम भेटेल. जर धावा जास्त आल्या, जर ही धावसंख्या 34-35 प्लस गेली तर कदाचित सिद्धिविनायक वडकर या संघाला मोमेंटम प्राप्त होताना दिसेल. परंतु ही धावसंख्या 27-28 संघ धावांपर्यंत स्टेबल राहिली तर कदाचित पुन्हा एकदा जर मोमेंटम जे जर प्राप्त केलंय ते वर्षाई वाशी संघाच्या बाजूने राहताना दिसेल. मॅच बॅलन्स आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत क्रिकेट हा संपत नसतो आणि तशाच प्रकारे खेळ हा आज दोन्ही संघांना या श्री धारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून करावा लागणार आहे. शेवटचं षटक गोलंदाज विशाल. विशाल शेवटच्या षटकात विशाल यांना बोलवलं गेलंय. नगरपालिका एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना दिसणार आहेत विशाल. विशाल 22 धावा. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल लाथ करायचा होता. टायमिंग प्रॉपर झालं नाही. परिणामी बॉल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातो. एक धाव कंप्लीट आणि स्ट्राइक रोटेट झाली आणि आता सिद्धू यांच्यावरती पूर्णपणे नजरा असणार आहे. त्या सिद्धिविनायक वडकर संघाच्या लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि आज मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेतृत्व करत असताना सिद्धिविनायक वडकर संघासाठी आज चांगली कामगिरी अपेक्षित असणार आहे सिद्धू यांच्याकडून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन आहे. कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल उचलतात फेकतात. तत्वर जर पाहायला गेला तर अति वेगानं 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. अतुल आणि सिद्धू रनिंग बिटवीन द विकेट जर पाहायला गेला तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची ताकद आपल्या हातामध्ये ठेवतात आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना जर धावफलकाचा विचार करायला गेलोय तर आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या सिद्धिविनायक वडकर संघाच्या. 3 विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. सुमित असतील, आदित्य असतील, अमित असतील आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी धावा जमा करण्याचं काम सिद्धू आणि अतुल करतोय. या विलिस्तवर पद्धतीने फेकलेला हा बॉल पाहतोय. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन. गतीमध्ये बदल, गतीमध्ये बदलाव आज पाहायला मिळतोय वाशी संघाच्या गोलंदाजांकडून आणि हाच बदलाव कदाचित अपेक्षित असणार आहे या मॅच मध्ये गोलंदाजांकडून. चौडे वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचा फायदा वडकर संघाने उचललाय. आणखी एक स्लोवर बॉल. बॅट वरती व्यवस्थितरित्या बॉल आला नाही. परिणामी हा झेल घेण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जरूर झाला. झेल सुटला, दुसरीला जात होते. परंतु जर पाहायला गेला तर अचूक थ्रो पाहायला मिळाला तो डीप मिड विकेटचा. आणि याच वेळी जर पाहायला गेला तर सिद्धू जे मैदानाच्या आतमध्ये टीम वाशी संघासाठी घातक फलंदाजी करत होते ते सिद्धू आता मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लास्ट बॉल शेवटचे 2 शिल्लक. बॉबी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लास्ट 2 बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. आणखी एक डॉट बॉल. अपेक्षित धावसंख्येकडे जाऊ शकला नाही. परिणामी वाशी संघ ज्याप्रमाणे आम्ही म्हटलं 26-27 पर्यंत थांबवणं गरजेचं होतं आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर 26 धावा धावफलकावरती पाहतोय. वाशी संघाचा कमबॅक या मॅच मध्ये आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी
टीम वाशी. स्लोवर बॉल लेफ्ट केलाय. फिल्डर इंटरेस्टेड आहेत परंतु झेल घेत असताना सुटलेला हा झेल पाहतोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत दोन्ही बदलाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष्य सेट केलंय. टार्गेट असणार आहे ते 29 धावांचा. 29चा चेस कशा पद्धतीने होईल हे देखील आपल्याला दुसऱ्या सत्रात पाहायला मिळेल. डोलवी गावचे मितेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असणार आहे की आपण देखील या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. मितेश पाटील डोलवी. 28 धावा झाल्यात आणि 29 धावांचं उद्दिष्ट उभं केलंय ते सिद्धिविनायक वडकर संघानं. श्री धारेश्वर डोलवी आयोजित श्री धारेश्वर चषक 2025 आणि या चषकासाठी डोलवी गावातील लखपती ग्रुपचे मेंबर्स रुपेश पाटील, साहिल पाटील, संकेत पाटील आणि स्वप्नील म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. आपल्याला देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील या स्टेजमध्ये येऊन या मॅचची शोभा वाढवायच्या. डोलवी गावातील लखपती ग्रुपचे मेंबर्स रुपेश पाटील, साहिल पाटील, संकेत पाटील आणि स्वप्नील म्हात्रे तसेच कल्पेश म्हात्रे. चला ओपनिंग पेअर देखील मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. तिथं जर पाहायला गेला तर 29चा चेस असणार आहे टीम वर्सोई वाशी संघासाठी. अक्षय आणि कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला जर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3 कृष्णा व्यावसायिक मध्ये मोठे नाव कमवत आहेत. कृष्णा सातपुते असतील, लेजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. तदनंतर कृष्णा पवार, कृष्णा गवळी आणि आता वर्सोई वाशी संघासाठी देखील कृष्णा मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहतोय. एकोणतीस धावांचं उद्दिष्ट, 29 धावांचा चेस घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण टीम वर्सोई वाशी हा संघ मैदानात एंटर होताना आपण पाहतोय. 29 धावा. अक्षय आणि कृष्णा मैदानाच्या आतमध्ये 29. पहिल्या षटकात सुमित बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार, परंतु जास्तीचा योगदान देऊ शकले नाही सुमित. आणि आज जर पाहायला गेला तर सुमित पहिल्याच षटकामध्ये आपल्या हातामध्ये बॉल घेऊन गोलंदाजी करताना दिसणार आहेत. ओव्हर द विकेट सुमित आलेत पहिल्या षटकात. 29 धावांचा चेस असणार आहे टीम वर्सोई वाशी संघासाठी. मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर इझिली 30 धावा चेस केल्या होत्या त्या फलंदाजी करत असताना टीम
वीर हनुमान तांबडचे संघाला आणि त्यांनी डॉमिनेट केलं होतं दारेश्वर डोलवी बी संघाला. आणि या मॅच मध्ये 29 धावांचा चेस कशा पद्धतीने होत आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अक्षय आणि नॉन स्ट्राईक वरती जर पाहायला गेला तर कृष्णा असणार आहेत. पहिलाच बॉल नगरपालिका एंड कडून विठ्ठल सुमित बॉलिंग मार्क वरती सज्ज. राईट मुहूर्त विकेट. पहिला बॉल सुमित पाटील. पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉल खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत सिंगल धावेने या इनिंगला सुरुवात करत असताना टीम वरसई वाशी आणि अक्षय एक्स बॉल क्लीन बोल्ड. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार होत शून्याचा चष्मा घालून कृष्णा बॅक टू द डग आउट. प्रणय मैदानाच्या आतमध्ये एंट्री. जय आलेत. प्रथमतः गोलंदाजी देखील जयने चांगल्या पद्धतीने केली होती. पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं आणि आता जय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजीसाठी इन ॲट नंबर 3. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. कृष्णा मैदानाच्या बाहेर स्लॉग हिट करायचा होता परंतु बॉल पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे खाली राहिला आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या ते कृष्णा यांच्या. कृष्णा मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर जय इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी उतरलेत परंतु तत्पूर्वी जर पाहायला गेला तर दुसऱ्या बॉलवरती घेतलेली ही विकेट आपल्या संघासाठी गरज होती. जेवढ्या विकेट घेतील तेवढा दडपण वडखल संघ वाशी संघावरती निर्माण करू शकतोय. त्यासाठी गोलंदाजी करत असताना सुमित पाटील पुन्हा एकदा यावेळी 38 सर्कलला क्लिअर केलाय. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॉल ट्रॅव्हल करतोय. लॉंग चेस होता. शेवटच्या मोमेंटला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवला. तोपर्यंत जर पाहायला गेला तर 3 धावा देखील जय यांच्या बॅटमधून टीम वरसई वाशी संघाच्या स्कोअरबोर्ड वरती जमा करत असताना आपल्या पहिल्या बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं जय आपल्या संघाला धावा जमा करत असताना आपण पाहतोय. जय आणि अक्षय आता इथून जर पाहायला गेला तर टीम वरसई वाशी संघासाठी पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. 29 धावांचा चेस आणि 29 धावाच्या चेस मध्ये जर पाहायला गेला तर ही जोडी महत्वाची असणार आहे. या जोडीवरती संपूर्णपणे आता जर पाहायला गेला तर दारोमदार टीम वरसई वाशी संघाचा असेल. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून बॉल उडवायचा होता परंतु अतिरिक्त बाउन्स मात्र या बॉल मध्ये पाहायला मिळाला आणि बॉल टॉस झाला आणि तदनंतर यष्टीरक्षक अतुल यांच्या हातामध्ये जाऊन विसावतय. अखेरीस डॉट बॉलची सांगता झाली. धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत 4 बॉल झालेत आणि 4 धावा देखील धावफलकावरती टीम वरसई वाशी. चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहतोय. कॉर्पॉइंट रिजन मध्ये बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड 5च्या घरांमध्ये जाताना दिसतोय. 29 धावांचं उद्दिष्ट आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर आतापर्यंत जर पाहायला गेला तर मॅच बॅलन्स आहे. सिद्धिविनायक वडकर संघ अपेक्षित असेल की जास्तीत जास्त विकेट आपल्या संघासाठी जमा कराव्या जेणेकरून जर पाहायला गेला तर पुढच्या षटकांमध्ये जास्त प्रेशर टीम वरसई वाशी संघावरती निर्माण होईल. यावेळी पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग करत मात्र यावेळी कोणत्याही प्रकारचा चान्स नसणार आहे. बॉल जातोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रातून सीमारेषा पार येतोय. वेलकम फॉर वरसई वाशी. धावसंख्येत बदल धावसंख्या पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11:09 पहिला बॉल पडला होता. दुसरं षटक. धावसंख्या 9 20 धाव्यांची आवश्यकता. आणखी येणारे 18 बॉल 20 धावा. 18 बॉल 20 धावा. 11:09 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 11:26 वडखल संघ आपल्या 3 षटक कंप्लीट करायचे आहेत.
येणाऱ्या पुढच्या 12 मिनिटांमध्ये आपल्याला ही 2 षटकं डिलिव्हर करायचे आहेत. राज आहे रे, राज दुसऱ्या षटकात. राज पहिलाच बॉल राज यांचा. स्क्वेअर कट करत असताना बॉल जातो डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. बॉल फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा जय ऑन स्ट्राईक. जय जर पाहायला गेला तर या अगोदर जय पहिला बॉल फेस करत असताना 3 धावा. सेकंड बॉल वरती मारेला चौका. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिला होता तो जय यांचा. चांगल्या पद्धतीने बॉलिंगच्या मेरिट वरती जाऊन बॉल वरती पुसण्याचा प्रयत्न करतात जय आणि आपल्या संघासाठी वाशी संघासाठी धावा जमा करतायत. पुढचा बॉल जय माफी असावी राज. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल आपण पाहिला. डॉट बॉल येतोय. थोडे शफल झाले होते आणि परिणामी पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. डॉट बॉल आलाय राज यांचा दुसऱ्या षटकात. 29 धावांचं उद्दिष्ट आतापर्यंत पाहतोय. अखो टप्प्याचा बॉल होता, हुक करायचा होता, पण जर पाहायला गेला तर बाउन्स देखील आणि वन देखील केलं जाते. वन बाउन्स साठी राज यांना विकेटचा पुरेपूर वापर करत असताना खांद्याचा वापर केला गेला आणि हा बाउन्स जय यांच्यासाठी फेकला गेला. कोणत्या प्रकारचं उत्तर परिणामी हुक शॉट हा हुकला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला तो राज यांचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राज सज्ज असणार आहेत. यावेळी टॉपेज झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर आहे, चूक झाली. परिणामी बॉल जर पाहायला जातोय तर डीप मध्ये फील्ड केला जातोय. परंतु अशा चुका जर या प्लॅटफॉर्मवरती आणि अशा मैदानावरती जर आपला संघ करत असेल तर आपला संघ कुठेतरी स्वतःच्याच संघावरती अडचणी निर्माण करू शकतोय. आणि अशातच जर पाहायला गेला तर ज्या जय यांच्या बॅट मधून ज्या धावा येताना आपण पाहतोय ते जय आता मात्र धावा जमा करताना देखील आपण पाहू शकतोय. त्या जय यांचा सोडलेला हा झेल येणाऱ्या पुढच्या षटकांमध्ये जय मात्र आपल्या संघ सिद्धिविनायक वडखल संघाला मात्र कुठेतरी डॉमिनेट करताना दिसू शकतात. त्यासाठी जय यांच्यावरती कुठेतरी अटॅक करावा लागेल, जय यांना मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. परंतु ज्या पद्धतीने आज टीम वर्सोवा वाशी संघ खेळ करतोय कौतुकास्पद. खराब बॉल आणि त्याच्या वरती जणू काही मारलेली ही चपराक पाहतोय. बॉल जातोय सरळ लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. 18 धावा तब्बल. कॅच सोडला आणि तदनंतर जय मात्र थांबणार नाही आहे हे सांगत असताना जय ठोकतोय पुढच्याच बॉल वरती षटकार. 18 धावा 18. 11 धावींची आणखी गरज. 18 धावा झाल्यात, 11 धावींची आणखी गरज असणार आहे. या षटकातील आणखी उर्वरित एक बॉल शिल्लक. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह मध्ये आपण कव्हरचा ड्राईव्हचा हा फटका पाहिला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट. एका धावाने दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहतोय 19. आता उर्वरित षटक शिल्लक 12 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 10. आणि टायमिंगचा जर विचार करायला गेला तर 11:18 झालेत. म्हणजे येणाऱ्या पुढच्या 8 मिनिटांमध्ये हे शेवटचं षटक कंप्लीट करायचं आहे. टीम तांबडशेत वीर हनुमान तांबडशेत आपण टॉस साठी यायचं आहे. ही मॅच कंप्लीट होतात लगेच आपण टॉस करू. या मॅच मधील विनिंग कॅप्टन आपल्या समोर टॉस करेल वीर हनुमान तांबडशेत. 12 बॉल 10 धावा.
बॉलर यश यशांचा वापर केला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावांची गरज असताना धावा डिफेंड करायच्या आहेत. कमी धावा आहेत, जास्त बॉल आहेत कदाचित, परंतु पाहायला गेला तर दुसऱ्या बाजूनं ज्या पद्धतीने जय फलंदाजी करत आहेत टीम वडखल संघाच्या अगेन्स्ट, कदाचित याच षटकात ही मॅच कंप्लीट करण्याचा इराद्यानं जय फलंदाजी करताना दिसतील. यावेळी टापेचा संधी उपलब्ध आहे आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट अखेर मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. मिस्टर जय बॅक टू द डगआउट. जय मैदानाच्या बाहेर आणि स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहतोय. जय आलेत मैदानाच्या बाहेर, परंतु जय मैदानाच्या बाहेर येईपर्यंत जयाने आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने काम पार पाडलं. एक 3 धावा, तदनंतर एक 4 धावा, एक षटकार आपण जयच्या बॅट मधून पाहिला आणि धावसंख्या जर पाहायला गेलं तर येणारे 11 बॉल 10 धावा. संतोष पाटील स्टेज मध्ये यायचं आहे. संतोष पाटील पुढचा बॉल एका क्षणी बॅटची इन साइड एज लागली, त्यानंतर पॅड वरती बॉल जाऊन आदळतोय. तोपर्यंत एक धाव विकेट वरती कंप्लीट केली गेली आणि एका धावेने जर विचार करायला गेला तर धावसंख्या आता 20 धावांपर्यंत जाऊन पोहोचते. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 10. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. टीम वरसई वाशी फाईट करतोय. टीम सिद्धिविनायक वडखल संघाला पुढच्या मॅच मध्ये तांबडशेत संघ फाईट करताना दिसेल. या मॅच मधील विनिंग टीम सोबत दुसऱ्या फेरीची ती दुसरी लढत असणार आहे. डी पूलच्या मॅचेस आपण पाहतोय. यावेळी बॉल सरळ जातोय डीप बॅकवर्ड फायनल स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमारेषा पार येतोय. वेलकम फॉर टीम वरसई वाशी. यावेळी ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर करत असताना, टायमिंग करत असताना हा बॉल सरळ डीप स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर 4 धावांसाठी पाठवला आणि इथून जर पाहायला गेला तर आता ही मॅच मात्र खुली झाली. धावसंख्येचा विचार करता 25 धावा धावपालकावरती सध्याच्या घडीला पाठवतोय वरसई वाशी आणि जिंकण्यासाठी आता फक्त 4 धावा. चला टीम तांबडशेत टॉस साठी या. तांबडशेत आलेला आहे. धन्यवाद. लॉफ्ट केलाय बॉल हवेमध्ये आणि बघता बघता हा येतो विजयाचा चौकार. टीम वरसई वाशी यांनी देखील दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि आजचा दिवस जर पाहायला गेला तर दोन्ही सामने चेस करताना जिंकलेत. कालचा दिवस वेगळा होता. कालच्या दिवसात सामने चेस होताना पाहिले नाही आणि आज दोन्ही सामने सकाळच्या सत्रात दोन्ही सामने चेस झालेत. चला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात एक विकेट जमा केली आणि फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी धावांची गरज असताना धावा देखील जमा केल्या अशा वरसई वाशी संघाचा जय. वाशी संघाचे जय प्लेअर ऑफ द मॅच आहेत. चला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे जय यांना. चला महेश यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. वरसई वाशी संघाचा जय आणि लगेचच तिथं टॉस करून देखील घ्यायचा डॉली. वीर हनुमान ताबडशेत आणि वरसई वाशी दुसऱ्या फेरी